राज्यासह देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत। मात्र या धामधुमीमध्ये देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रचार बाजूला ठेवून बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याला प्राधान्य दिले। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सदर नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचा शब्दही दिलाय। या पाहणीच्या वेळेला प्रतापराव जाधव यांच्यासोबत आमदार संजय गायकवाड देखील उपस्थित होते। मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्यावेळेस, कारण गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस होऊन राहिला, प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांचं। कसं पाहता, काय तुमची मागणी? मी स्वतः गेल्या 3 दिवसापासून आम्ही सर्व आमचे आमदार आम्ही सगळे प्रचार दौरे रद्द करून या 3 दिवसापासून दररोज दुपारच्या टायमाला मोठं चक्रीवादळासारखं वादळ, पाऊस आणि त्याच्यासोबत गारी आणि जे लोकांच्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक हे जवळपास 100% या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। आजही आपण या ठिकाणी पाहतो, मका असेल, ज्वारी असेल, भाजीपाल्याची पिकं असतील, फळबागा असतील, यांचं 100% नुकसान झालेलं आहे। मोठमोठी झाडंसुद्धा त्या ठिकाणी उन्मळून पडली, रोड ब्लॉक झालेत आणि ताबडतोब हे माहीत झाल्याबरोबर आम्ही जिल्हाधिकारी असेल, जिल्हा कृषी अधीक्षक असतील, या सगळ्यांना फोनवर या सूचना देऊन तात्काळ यांचे पंचनामे करून या शेतकऱ्याचं सगळं नुकसानीचे पंचनामे तात्काळ शासनाकडे पाठवावे। निश्चितपणानं लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमचे सर्व आमदार आणि आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करू।